जादुई चांभार, द मॅजिकल कॉबलर. एका लहानशा गावात श्रीपाद नावाचा एक चांभार राहायचा. त्याचे दुकान अगदी साधं होतं, पण त्याचे धागे मात्र इंद्रधनुष्यासारखे रंगीबेरंगी आणि जादुई होते. श्रीपाद फक्त तुटलेले जोडेच शिवत नसे, तो त्या जोड्यात लपलेली स्वप्ने आणि हरवलेली हिंमत परत आणून देत असे. म्हणूनच लोक त्याला जादुई चांभार म्हणायचे. एके दिवशी रोहन नावाचा एक लहान मुलगा त्याच्याकडे आला. रोहन खूप उदास होता आणि त्याच्या हातात जुन्या खूप फाटलेल्या प्रवासाच्या बूट्सची जोडी होती. चांभार काका, रोहन म्हणाला, हे आजोबांचे बूट आहेत. ते म्हणायचे की हे बूट घातल्यावर कुठलाही प्रवास सोपा होतो. पण आता हे बूट पूर्णपणे फाटले आहेत. आता मी मोठी स्वप्ने कशी पाहू? श्रीपादने रोहनचे जुने बूट घेतले. ते खूपच वापरले गेले होते, पण श्रीपादला त्या बूट्समध्ये आजोबांच्या हजारो साहसांची ऊर्जा जाणवली. काळजी करू नकोस बाळा, श्रीपाद हळूच म्हणाला. या बूट्सना फक्त स्वप्नधाग्याच्या काही टाक्यांची गरज आहे, जेणेकरून तुझ्या आजोबांनी साठवलेली हिंमत तुला मिळेल. श्रीपादने त्याची जादूची पेटी उघडली. त्या पेटीत सोनेरी आणि चांदीच्या रंगाचे धागे होते, जे फक्त रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांनी विणलेले होते असे वाटत होते. रात्रभर श्रीपाद बूट शिवत राहिला. तो मंत्रासारखे शब्द गुणगुणत होता आणि प्रत्येक टाका जुन्या हिंमतीला आणि नवीन उत्साहाला जोडत होता. सकाळी बूट तयार होते. ते नवीन दिसत नव्हते, पण ते आता मजबूत आणि आतून हलके झाले होते. रोहनने बूट पाहिले आणि त्याला काहीतरी वेगळे जाणवले. यांना घाला आणि एक गोष्ट लक्षात ठेव, श्रीपाद म्हणाला. जादू बूट्समध्ये नाही, ती तुझ्या मनात आहे. आता तू तयार आहेस. मोठा प्रवास तुझ्या पहिल्या पावलाची वाट बघतोय.